होतोय. सकाळचे 4:30 वाजलेत आणि आपला ट्रेक चालू झालेला आहे. बघूया आजच्या ट्रेक मध्ये आपल्याला काजवे दिसत आहेत का. पहाटेचे 5:45 वाजले, उजाडलाय आता. धुकं दिसतंय सगळीकडे. नमस्कार मित्रांनो, मी धनंजय अनप. स्वागत आहे तुमचं पायाला भिंगरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा आपला ट्रेक आहे वांद्रे, भीमाशंकर आणि परत रिटर्न बोरगिरी. इंग्रजी टी आकाराचा ट्रेक आहे. तर आपण भीमाशंकरचा ट्रेक 2-3 वेळा केलेला आहे. मागच्याच वर्षी बोरगिरी भीमाशंकर पण केलाय. भीमाशंकरला असलेली प्रचंड गर्दी आणि मंदिराचं चालू असलेलं काम, त्यामुळं आपण फक्त यावेळेस वांद्रे टू बोरगिरीच करणार आहे. तर पहाटे 3:30 वाजता आपण वांद्रे गावामध्ये पोचलो. त्यानंतर भाऊंनी छानपैकी चहा आणि दुधाचा टोस्टचा प्रोग्राम केला. त्यानंतर आपण 4:30ला ट्रेक चालू केला. तर आता साधारणतः 5:45-6 वाजत आलेत. पूर्ण छानपैकी प्रकाश पडलाय आणि धुकं पण बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर वातावरण झालेलं आहे. सगळीकडे थोडंसं पाऊस पडून गेल्यामुळं हिरवळ यायला सुरुवात झालेली आहे. बघूया आपण अजून आपल्याला निसर्ग काय काय दर्शन घडवतोय पुढे. ही वाळलेली कारवी आहे. तिच्यात असणार हे बी हे रुजायला चालू झालेलं आहे. हे खाली दिसतंय. ही नवीन कारवी उगते. म्हणजे प्रत्येक ट्रेक मध्ये आपल्याला नवीन नवीन काहीतरी बघायला भेटतं. ही कारवी रुजताना आता पहिल्यांदाच बघतोय. कारवीचे फुलं 7 वर्षातनं एकदा येतात. हे बघा, ही कारवी पर एकदम झाडावर पण उगते. आता बी झाडावरच रुजताना. आपला सकाळचा ब्रेक झालेला आहे.
किर जंगल, पक्ष्यांचे सुमधुर आवाज आणि समोर पसरलेलं हे धुकं. धुक्यामध्ये हरवून गेले पठार आणि हा पाण्याचा कळकळाट. पठारावरचं कमलादेवीचं मंदिर, सुंदर छोटेखानी मंदिर आहे. आणि इकडं बसायला व्यवस्थापन केली आहे वन खात्याने. वाडी लागते आपल्याला भोरगिरीला जाताना. भाताची खाचरे आणि सुंदर वास सुटला आहे त्यांचा. सुगंध. भोरगिरीला ही गर्दी पर्यटकांची. हे भोरगिरी गाव. आता भोरगिरी गावातूनच आपल्याला भोरगिरी किल्ल्यावर जायचं आहे. भोरगिरी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी आलोय. मागच्याच वर्षी आपण हा किल्ला केला होता, आज परत करूया आपण. किल्ल्यावर वरती जाण्यासाठी या सिमेंटच्या रेलिंग बनवल्या आहे. वरती बघूया आपण काय किल्ल्यावरती. किल्ल्याला जाण्यासाठी ज्या तुटक्या पायऱ्या आहे, बघूया. अजून थोडंसं वरती जायचं आहे आपल्याला, मग वरती पाण्याची टाके वगैरे दिसतील आपल्याला. पायऱ्या चढून वरती आल्या आल्या हे मस्त 4-5 पाण्याचे टाके आहेत वरती, सुंदर असे. त्याला चिरा बसवलेले आहेत. खूप खोल असे हे कोरडे पाण्याचे टाके, सुंदर आहे. पण इकडच्या टाक्यामध्ये पाणी आहे. चला बघूया आपण. जरा निसरडी जागा झाली आहे, जपून जावं लागेल. इथे असं पाण्याचं टाकं आहे आणि इकडून हे पाणी जाण्यासाठी वाट केलेली आहे. आणि आतमध्ये विरगळ आहे एक, ते बघू शकता तुम्ही. टिपकलेलं पाणी इथून बाहेर जाण्यासाठी. ही शिवरायांची अष्टकोनी मुद्रा बसवलेली आहे. ही वरती छोटेखानी
शंभू महादेवाची पिंड आहे आणि काही विरगळी आहेत. विरगळ नाही, देवीची मूर्ती आहे. केलेलं आहे म्हणजे मानव निर्मित आहे. हो, हे दगड काढलेले आहेत ना, तटबंदीसाठी दगड काढलेले आहेत त्याचे. इकडे ही तटबंदी आहे का इकडे रस्ता. हा, सुंदर असं हे किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूने असलेलं पाण्याचं टाकं जंगलातून आपण सापडत आलोय. आणि इथे बेडकं आहेत. इकडे खाली पण आतमध्ये पण बेडकं आहेत. त्या बाजूनी हा किल्ल्याच्या पूर्ण साईडने जाणारा हा रस्ता आणि इकडच्या बाजूनी पण एक सुंदर असं पाण्याचं टाकं आहे. पाणी पिण्यालायक नाही ह्याच्यामध्ये पण आहे. आणि इकडं खाली दिसणारा हा भाम नदी आणि तिचा परिसर आणि हे खाली बोरगिरी गाव. सुंदर धबधब्याचा खळखळाट येतोय. आपल्याला तिकडेच जायचं आहे आता थोड्या वेळ. पाण्याचे धबधबे बघू शकता तुम्ही. 1 2 3 खाली 4. सुंदर सुंदर असं हे वातावरण बोरगिरी किल्ल्यावरून दिसणार. आणि जे त्या काळात खूप सारे पाण्याच्या टाक्यांची निर्मिती केली होती की जेणेकरून वर्षभर पाणी पुरेल असं. हे पण खूप मोठं पाण्याचं टाकं आहे आणि याचे दगडच पुढं तटबंदीसाठी वापरलेले असताचे. तुम्ही खळखळ बघू शकता. किती सुंदर दृश्य आहे किल्ल्यावरचं. बघा, इकडं पण आणखी एक खूप मोठं पाण्याचं टाकं. खूपच सुंदर आहे. मागच्या वेळेस बघायचा राहिला होता. किल्ल्याची तटबंदी समोर हे पांजरणारे डोंगर दिसत आहेत आणि हे इथं हा ढासळलेला बुरुज आहे. असलेले प्रशस्त असे कोरडे झालेले पाण्याचे टाके आणि आतमध्ये पाणी भरलेलं आहे. आपण मागच्या वेळेस बघितलेलं. आणि आतमध्ये देवीची मूर्ती आहे सुंदर अशी. सुंदर असं वॉटरफॉल आहे ते बोरगिरीचा जवळ. बघूया, आपण इथे स्नानाचा आनंद घेऊया. तर अशा रीतीने आपण बोरगिरी फोर्ट करून तिथे धबधब्यावर स्नानाचा आनंद घेऊन परत आता बोरगिरी गावामध्ये परत येतोय आता आपल्या बसकडे. अशा रीतीने सुंदर असा आपला हा ट्रेक, नाईट ट्रेक म्हणता येईल. पहाटे 4ला चालू केला होता आपण. काजवे दिसले नाही पण ट्रेक छान झाला. ऊन लागायच्या आत पूर्ण ट्रेक कंप्लीट झाला. अशा रीतीने ट्रेकची कथा सुफळ संपूर्ण झालेली आहे. धन्यवाद.